ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं आज मुंबईतल्या पत्रकार संघामध्ये एका बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय राज्यभरातले वेगवेगळे ओबीसी समाजातले नेते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय प्रतिनिधी बैठकीचं हे आयोजन करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या हरकती आणि नोंदी सध्या द्यायच्या आहेत त्या संदर्भातलं मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे। यासोबत आजच्याच बैठकीमध्ये प्रामुख्यानं एक नवीन पक्ष स्थापन करण्यासंदर्भामध्ये चर्चा सुरू आहे अशी देखील माहिती समोर येते। या विषयासंदर्भात बोलण्यासाठी स्वतः प्रकाश शेंडगे आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सुरुवातीला आपण ही एक महत्त्वाची बाब दाखवतोय। या ठिकाणी एक टेबल तयार करण्यात आलेला आहे। हरकतपत्र येणाऱ्या प्रत्येकाकडून भरून घेतलं जात आहे। या हरकतपत्रामध्ये प्रामुख्यानं काही मुद्दे समाविष्ट आहेत हे देखील आपण प्रकाश शेंडगे यांच्याकडून समजून घेणार आहेत। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे। या ठिकाणी एक टेबल देखील आहे आणि हरकतपत्र देखील तुम्ही वाटप करताय। काय नेमकं याचं नियोजन आहे, कशा पद्धतीनं समाजाला आवाहन करताय? कसं आहे, हा ओबीसी भटके विमुक्त समाज हा गाव कसाबाहेर राहणारा समाज आहे आणि त्याला हरकत पाठवायची म्हणजे कशी पाठवायची हे पण त्याला कळत नाही आहे। म्हणून त्याला कळावं हे सगळं, कशी हरकत घ्यायची, त्या हरकतीचे काय मुद्दे आहेत आणि कशा प्रकारे हरकत पाठवायची आहे ह्याचं एक हे आहे। त्यासाठी आम्ही हा टेबल तयार केलेला आहे आणि प्रत्येक समाजाचे नेते या ठिकाणी येत आहेत। त्यांना हे पूर्णपणे त्याची माहिती दिली जाते। हरकत कुठल्या विषयावरती दिलेली आहे, कुठले मुद्दे हरकतीचे आहे आपले त्यांना सांगितलं जातं आहे आणि त्या हरकतीचा एक नमुना जो आहे तो त्यांच्याकडे दिलेला आहे। आता हे नमुना घेऊन प्रत्येक हे जे आमचे नेते मंडळी आणि कार्यकर्ते जे आहेत आपापल्या जिल्ह्यात जाणार। प्रत्येक तालुक्यामध्ये ह्याचं वाटप सुरू आहे। आता नांदेड जिल्ह्याचे नेते आमचे आलेले आहेत या ठिकाणी। त्यांनी 16 तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून 1-1 लाख जे आहेत हरकती ज्या आहेत त्या गोळा करण्याचा त्यांचं अभियान जे आहे ते सुरू करत आहेत। उद्यापासून हे हरकती आता घेऊन जाता येते आणि असे 16 लाख जे आहेत ते एका जिल्ह्यातून जे आहे त्या हरकती पाठवण्याचं उद्दिष्ट आम्ही समोर ठेवलेलं आहे। पण 16 लाख एवढ्या हरकती मुंबईला कशा आणणार, देणार कसं, पोस्ट कसं करणार, म्हणून आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे कलेक्टरला, नांदेड कलेक्टरला, की बा ह्या हरकती ज्या आहेत त्या तुम्ही प्रत्येक तहसीलदार कार्यालयामध्ये एक काउंटर उघडा आणि त्या काउंटरच्या माध्यमातून तिथं तुम्ही हरकती स्वीकारा। तर ते कलेक्टरने ते मान्य केलेलं आहे। आपल्या बाजून पूर्ण महाराष्ट्रातले ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना माझी विनंती आहे की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अशा प्रकारे काउंटर उघडण्यास आपण भाग पाडावं आणि जेणेकरून त्या हरकती तिथंच देऊन त्याची पोचपावतीसुद्धा जी आहे त्या ठिकाणी देण्याची जी आहे ती सोय नांदेडमध्ये करण्यात आली आहे, तशीच इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा केली जावी। आणि महाराष्ट्र शासनासुद्धा माझी विनंती आहे ह्या कोट्यावधी ज्या हरकती ज्या आहेत त्यासाठी ही यंत्रणा जी आहे ते आपण उभा करून आम्हाला सहकार्य करावं। साधारणपणे राज्यभरातून किती हरकती पत्र येऊ शकतात? आम्ही साधारणतः 3 कोटी ह्या हरकती ज्या आहेत त्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे। मेलवरतीसुद्धा जाणार आहेत, काही वैयक्तिक पोस्टाच्या माध्यमातून, स्पीड पोस्टच्या माध्यमातून, ह्या सगळ्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्र सरकारकडे ह्या सगळ्या हरकती पोहोचणार आहेत। साधारणपणे ते हरकतपत्र कसं भरलं आहे, तुम्ही स्वतः भरलं का आणि ते कसं भरलं जाणार आहे? त्याच्यामध्ये गणगोत आणि सगळे सोयरे जे आहेत आणि शपथपत्र जे आहेत हे घटनेला धरून नाही आहे। हा जो आहे हा सगळा उपद्व्याप म्हणजे हा इज अ फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन आहे। घटनेमध्ये मुळीच त्याला जागा नाही आहे आणि अशा प्रकारे तो कायदा बदलण्याचा अधिकार सरकारला नाही आहे आणि म्हणून हे हरकत आम्ही गेल्यानंतर महाराष्ट्र सरकारला हा कायदा बदल करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार जो तो राहणार नाही। आपण पाहतोय अशा पद्धतीनं हे हरकतपत्र आहेत। स्वतः प्रकाश शेंडगे या ठिकाणी हरकतपत्र भरतायत। साधारणपणे 6 ते 7 मुद्दे याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। यामध्ये पत्ता, नाव, सही अशा पद्धतीची माहिती भरली जाते आणि सोबतच एक या ठिकाणी लिफाफा देखील देण्यात आलेला आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला हे पत्र पाठवण्यासाठीचा पत्ता प्रत्येक ठिकाणचा या ठिकाणी दिला जातोय आणि या पोस्टच्या माध्यमातून प्रत्येक जी हरकत आहे ती राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज राज्यभरातले वेगवेगळे पदाधिकारी इथे आलेत आणि त्यांच्या माध्यमातून हे जे हरकतपत्र आहेत हे राज्यभरामध्ये पोहोचवण्याचं काम ओबीसी समाजाच्या वतीनं आपल्याला होताना पाहायला मिळतंय। साधारणपणे यासाठीचा लिफाफा देखील आहे। त्या लिफाफ्यामध्ये ते पत्र टाकलं जाईल आणि ते पत्र प्रत्येकजण जो आहे तो आपलं पत्र स्पीड पोस्टानं असेल किंवा साध्या पोस्टानं असेल हे सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे। कॅमेरामन अनिल पवारसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।